ईशानी कुलकर्णीला लहानपासून सकाळी लवकर उठायची सवय नव्हती, पण आज परिस्थिती वेगळी होती. ती देवकडा महलात एका अशा माणसासोबत एकाच खोलीत झोपली होती, ज्याच्याबद्दल लोक कुजबुजच म्हणायचे, तो माणूस माणसं मारतो. हीच भीती तिच्या मानेवर तलवारीसारखी लटकत होती. रात्रभर तिला नीट झोप लागलीच नाही. कधी डोळा लागे, कधी दचकून जाग येई. अखेर पहाटे 6 वाजता तिची झोप पूर्णपणे उडाली. ती अगदी हळूच उठली. श्वास सुद्धा जपून घेत होता. अगस्त्य राणीची झोपमोड नको. पलंगाकडे नजर गेली. काल रात्री तिने धड नीट पाहिलंही नव्हतं, पण आज सकाळच्या कोवळ्या उन्हाची रेख खिडकीतून आत आली होती आणि त्या उजेडात अगस्त्य राणीचं चेहऱ्याचं रेखीव रूप स्पष्ट दिसत होतं. तो अतिशय देखणा होता. चेहऱ्यावर कुठलीही कोमलता नव्हती, पण एक विलक्षण रौद्र सौंदर्य होतं. धोकादायक, थंड आणि तरीही नजरेत अडकवून ठेवणारं. ईशानीने पटकन नजर वळवली. असं पाहणं योग्य नाही, ती स्वतःला सुनावली. ती अलगद बाथरूममध्ये गेली. तिच्याकडे काहीच सामान नव्हतं. न विचारण्याचीच हिंमत नव्हती. सिंकखालचं कपाट उघडलं. एक ब्रश मिळाला, पण टूथपेस्ट नव्हती. टेबलवर ठेवलेला एकमेव कप पाहून तिने क्षणभर संकोच केला. मग हळूच पेस्ट उचलली, थोडीशी काढून पाण्याने स्वच्छ केली आणि मगच ब्रशवर लावली. मी अगस्त्य राणीची टूथपेस्ट वापरली, हा विचार येताच तिच्या गालावर लाजेची लाली पसरली. सगळं उरकल्यावर ती बाहेर आली. तो अजूनही झोपलेला होता. ईशानी गोंधळली. नववधूने नेमकं काय करायचं असतं? जुन्या काळात नववधू म्हणजे अर्धी नोकरानीच असायची हे तिला आठवलं. म्हणजे मला त्याची सेवा करायला हवी, पण हिंमतच झाली नाही. तेवढ्यात दार उघडलं. एक उंच सशक्त देहयष्टीचा माणूस हातात चांदीची ट्रे घेऊन आत आला. ट्रेमध्ये काळसर औषधाने भरलेली वाटी होती. कडूपणाचा तीव्र वास लगेचच पसरला. तो माणूस क्षणभर थबकला. ईशानीला पाहून त्याला समजलं, हीच ती नववधू. राणे घराण्यात कुणालाही वाटलं नव्हतं की मालकाच्या खोलीत एखादी स्त्री असेल. तो थोडा गोंधळला, पण मान हलवून म्हणाला, नमस्कार. ईशानी लगेच नम्रपणे म्हणाली, आपण औषध द्यायला आलात का अगस्त्य राणींना? हो, तो म्हणाला. मी माधव, मालकाचा विश्वासू माणूस. ईशानी कोपऱ्यात जाऊन उभी राहिली, लहानशी, शांत, पण नजरेत भरावी अशी. माधवने आवाज कमी ठेवत म्हटलं, साहेब, औषधाची वेळ झाली आहे. ईशानीची नजर नकळत औषधाकडे गेली. तिच्या सावत्र आई आणि तिची सावत्र बहीण मृणाली यांनी नेहमी तिच्या आईवर आरोप केले होते, पण सत्य वेगळंच होतं. ईशानीची आई विद्वान घराण्यातील होती. तिचे आजोबा प्रसिद्ध वैद्य होते. आयुर्वेद आणि औषधी वनस्पतीमध्ये पारंगत. लहानपणी ईशानी काही वर्ष आजोबांकडे राहिली होती. औषधाचा वास, गुणधर्म तिला ते नकळत कळायचं. ती फक्त वासावरूनच ओळखू शकत होती, हे औषध अंतर्गत जखमांसाठी आहे. तेवढ्यात, ए मुली, इकडे ये. ईशानी दचकली. तिने वर पाहिलं. अगस्त्य राणीची ती खोल काळी नजर थेट तिच्यावर स्थिरावली होती. तो पलंगावर बसला होता. माझं औषध दे, तो शांतपणे म्हणाला. तेव्हाच ईशानीला कळलं, तो ज्या मुलीला बोलवत होता ती तीच होती. ती घाईघाईने पुढे गेली आणि माधवने टेबलावर ठेवलेली औषधाची वाटी उचलली. क्षणभर थांबून ती अलगद म्हणाली, अगस्त्य राणे, या औषधात खूप कडू औषधे आहे. जर हळूहळू घेतलं तर त्याची चव नंतर जेवणातही राहते. कदाचित. मी सांगितलंय, औषध दे.
अगस्त्याचा आवाज थंड आणि निर्विकार होता. ईशानी इतकी घाबरली की तिचे हात थरथर कापू लागले. माधव गप्प झाला. आज साहेबांना काय झालंय? औषध हळूहळू घेणं म्हणजे स्वतःला छळणं. आणि या मुलीशी असा कठोरपणा का? तो मनातल्या मनात उसासला. ईशानीच्या लांब सडक पापण्या खाली झुकल्या होत्या. निळ्या चिनी मातीच्या चमच्याने तिने काळसर औषध उचललं. कडूपणाचा तीव्र वास तिच्या नाकात शिरला. तिने नकळत नाक किंचित चुरगळलं. औषध गरमही होतं. ती सहजच चमच्यावर फुंकर घालू लागली आणि मग सावधपणे औषध अगस्त्य राणेंना दिलं. तो तिला पाहत होता आणि औषध प्याला. ईशानीला आजोबांना औषध पाजायची सवय होती, त्यामुळे तिचे हात सरावलेले होते. पण तरीही ती त्याच्या डोळ्यात पाहायची हिंमत करत नव्हती. माधव बाजूला उभा राहून पाहत होता. हे औषध किती कडू असेल. तो घेताना साहेबांच्या चेहऱ्यावर भावही बदलला नाही. हे पाहून त्यालाच धडकी भरली. अखेर औषध संपलं. ईशानीने वाटी खाली ठेवली. आता पुढे काय करायचं हे तिला कळत नव्हतं. तेवढ्यात बाहेरून आवाज आला. अगस्त्य राणे कुलकर्णी कुटुंब आलं आहे. ईशानी क्षणभर सुन्न झाली. कुटुंब? बाबा विनायक कुलकर्णी. अगस्त्याने तिच्याकडे पाहत विचारलं, तुला जायचं आहे का? तिला खरं तर कुलकर्णी कुटुंब पाहायचंच नव्हतं, पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात अजूनही एक छोटासा आशेचा दिवा पेटलेला होता. कदाचित बाबांना पश्चाताप झाला असेल. ती हळूच मान हलवली. नाश्त्याची तयारी करा, अगस्त्य शांतपणे म्हणाला. नाश्त्यानंतर जाऊ. माधव आश्चर्यचकित झाला, पण काहीही न बोलता आदेश पाळायला निघून गेला. ईशानीने एकटीने नाश्ता केला आणि मग तिला पुढच्या सभागृहात नेण्यात आलं. माधवने संकोचून विचारलं, साहेब असं काय केलं? अगस्त्याला त्याचा अर्थ कळला होता. तो निवांतपणे म्हणाला, ती गोड आहे. थोडा वेळ ठेवू करमणूक म्हणून. माधव गप्प राहिला. त्याला समजत नव्हतं. इतकी निरागस मुलगी आणि तिला खेळणं समजणारा मालक. तो फक्त एवढंच म्हणाला, ईशानी कुलकर्णी ही अनोरस मुलगी आहे. यावेळी त्याचं येणं कुलकर्णी कुटुंबासाठी शुभ नसेल. अगस्त्य क्षणभर थांबला. जाऊन पाहू, तो थोडक्यात म्हणाला. विनायक कुलकर्णी, त्याची पत्नी शारदा कुलकर्णी आणि मुलगी मृणाली, ईशानीची सावित्र बहीण, तिघेही तिथे उपस्थित होते. कुलकर्णी कुटुंबाचं वैरागडमध्ये 100 वर्षाहून अधिक जुनं नाव होतं. कुलकर्णी फार्मास्युटिकल्स ही प्रसिद्ध कंपनी त्यांच्याच नावावर होती. पण विनायक कुलकर्णी आळशी, महत्त्वाकांक्षा नसलेला माणूस. वडिलोपार्जित व्यवसाय मिळाला, पण मेहनत नाही, म्हणून कंपनी कधीच मोठी झाली नाही. शारदा कुलकर्णी श्रीमंत घराण्यातली, 40 ओलांडली तरी सौंदर्य टिकवलेली. महागडं साजक शृंगार, महागडी साडी. बाहेरच्या लोकांसमोर ती आदर्श सावत्र आई. नवऱ्याच्या अनोरस मुलीला घरात ठेवणं. लोक तिचं कौतुक करत, पण सत्य वेगळंच होतं. मृणाली मात्र देवाने लाड केलेली. पियानो, नृत्य, सौंदर्य सगळं तिच्याकडे. फक्त आज राणे घराण्याच्या महालात उभी असताना तिच्या डोळ्यात थोडीशी भीती होती. फक्त नोकर उभे होते. राणे घराण्याचा एकही मालक स्वागताला आला नव्हता. आपली इथे किंमत नाही हे कुलकर्णी कुटुंबाला स्पष्ट कळलं होतं. तेवढ्यात ईशानी सभागृहात आली. क्षणातच विनायक कुलकर्णी उभे राहिले आणि संतापून ओरडले, इतक्या उशिरा का आलीस? त्या एका वाक्याने ईशानीच्या मनात उरलेली शेवटची आशाही तुटून पडली.